आणि एकच नेतृत्व आता जे आपण मान्य केलेलं आहे, जो मिळत नाही तोपर्यंत आपण या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला हरकत नाही. कारण आज जर आपण पाहिलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं आरक्षण मिळून जर कोणी देऊ शकत असेल तर मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्याला आरक्षण देऊ शकतात, असं आपल्याला आज खंबीरपणे आणि प्रकर्षाने जाणवते. इतर अनेक नेतृत्व आपल्यामध्ये जन्मलं. याच्या अगोदर पण बऱ्याच जणांनी नेतृत्व केलं, काही अनेक समन्वयक आले, त्यांनी पण नेतृत्व केलं. आणि परत नंतर आपण असं पाहिलं की हे समन्वयक असतील किंवा हे नेते असतील हे कालांतराने सरकारला मॅनेज झाले आणि त्यामुळे आपल्या मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालं. परंतु हा असा एकमेव नेता आहे, या नेत्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. कारण हा नेता कुठं कोपऱ्यात जात नाही, कुठं म्हणजे वेगळी भूमिका घेत नाही आणि मॅनेज होत नाही, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे इतर नेत्यामध्ये आणि या नेत्यामध्ये जाणवलेला हा जो फरक आहे, हा फरकच आपल्याला खऱ्या अर्थाने आरक्षणापर्यंत घेऊन जाईल.